आणि मित्रांनो, हे आहे नांदेडचं टाइम स्क्वेअर. आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया आणि मी तुम्हाला या टाइम स्क्वेअरची गोष्ट सांगणार आहे. आणि हे आहे या टाइम स्क्वेअरचं गेट आणि गेटच्या दोन्ही बाजूने बघा किती कचरा पडलेला आहे. बरं, ही ऐतिहासिक जागा आहे. याचा इतिहास मी तुम्हाला सांगते. निजामाच्या काळापासूनचा हा टॉवर आहे आणि तेव्हा जेव्हा लोकांकडे घड्याळी नव्हत्या तेव्हा या ठिकाणी घड्याळ होतं. नांदेडमधलं एकमेव पहिलं घड्याळ. किती वाजले म्हणून लोक या चौकात बघायला यायचे जुन्या काळामध्ये. ते घड्याळ त्याच्यानंतर चोरीला गेलं. आतमध्ये गार्डन आहे असं मला सांगितलं होतं, पण पाहिलं तरी याची अवस्था एकदम बकाल आहे. सगळीकडे कचरा पडलेला. बरं, या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी दिसले, त्यांना पगारही जातो, परंतु ते खरंच स्वच्छता करतात का हे पाहणारं या ठिकाणी कोणीही दिसलं नाही. या ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या लोकांनी भाषणं दिलेली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी भाषण दिलं आहे, इंदिरा गांधी, नरसिंह राव, प्रमोद महाजन, कितीतरी लोकांची या ठिकाणी भाषणं झाली. अशी ही नांदेडची शान असलेली एक जागा, जी की कधीही या तुम्ही अशी अशी गचाळ दिसते. आता या सगळ्याला कोण जबाबदार आहे? तर गेल्या 30 वर्षापासून तर नांदेडमध्ये अशोक चव्हाण साहेबांचं सगळं चालतं. मग चव्हाण साहेबांचं नांदेडकडे लक्ष आहे का? त्यांचे नगरसेवक काय करत होते? या ठिकाणचा जर नगरसेवकाचं सांगत झालं तर 4थी टर्म आहे तो भाजपकडून उभा आहे. म्हणजे 3 टर्म या प्रभागातला जो नगरसेवक आहे त्यांनी या ऐतिहासिक वास्तूकडे सुद्धा लक्ष दिलं नाही. त्यांच्या नजरेच्या खालून या वास्तूमधलं हे घड्याळ, हिस्टोरिक घड्याळ नांदेडचं चोरीला गेलेलं आहे. ना चोर सापडला ना घड्याळ सापडलं. आणि नांदेडमधल्या अशा सगळ्या वास्तूंची, रस्त्यांची अवस्था पाहिली तर असं वाटतं खरंच नांदेडला कोणी वाली नाही. पण आता महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये मला असं वाटतं नांदेडकरांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि म्हणूनच मी म्हणेल की नांदेडला वाचवा आता.